तर हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. स्वागत आहे तुमच्या माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आशा करते की तुम्ही स्वस्त मस्त आणि आनंदी असणारच. मी सुद्धा थोडी बरी आहे आता. तर आता तुम्ही म्हणणार सकाळी सकाळी मी इमोशनल येऊन रडत का बसले. तर सकाळी सकाळी माहिती नाही काय झालं आहे. झोपेतून उठल्याबरोबर सकाळी 9:30ला एक मी पार्सल ऑर्डर केलेलं होतं, ते मी नंतर तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर मी झोपूनच होते. हजबंडला म्हणाली की तुम्ही जा आणायला गेटवरती, तो पार्सलवाला कुरिअरवाला आलेला होता. तर हजबंड म्हणाले मैं ही जाऊ क्या बार बार जा वा मुझे ही भेजती हो. तरी पण ते गेले आणि घेऊन आले. नंतर त्यांना म्हटलं की दूध आणायला जा. तर ते म्हणाले की मी आज जात नाही. त्याच्यामुळे मला थोडा गुस्सा राग आला आहे. तर मी रडत बसले. खूप मोठं काही असं कारण होतं नाही. तर मग मीच गेले, जवळच होतं, दुकानामध्ये गेले आणि तिथनं थोडं दूध वगैरे, टोस्ट वगैरे म्हणजेच रस्क वगैरे आणले आणि जवळच आहे ते शॉप आणि तिथनं घेतलं आणि परत घरी आले. तर त्याच कारणास्तव मी सकाळी सकाळी उठल्याबरोबर थोडे इमोशनल झाले आणि रडत बसले. तर हजबंड सोबत बोललेसुद्धा नाही, कारण रोज तेच जात असतात, त्यांना पण काय म्हणायचं आहे. नंतर टोस्ट वगैरे, दूध वगैरे घेतले चाय बनवण्यासाठी. कारण कसं आहे, आपल्याला झोपेतून उठल्यानंतर आधी लगेच आपल्याला चहा आणि रस्क पाहिजे असतं मला, कारण मला औषधी घ्यावी लागते सकाळी. थोडं माझा साऊंडचा बॅकग्राऊंडचा थोडा आवाज येईल, कारण साईडच्या घरचा आवाज येतो आहे, त्या कारणास्तव थोडा साऊंडचा इफेक्ट होईल. त्याच्यानंतर मी मित्रांनो दूध वगैरे घेतलं आहे आणि टोस्ट वगैरे घेऊन घरी आले आणि चाय वगैरे आता बनवत आहे. तर कोणाकोणाला चहा आवडत असतो कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मला खूप आवडते. सकाळी मी चाय आणि टोस्ट खाते. तर मी आधी चाय पराठा खायची, पण आता प्रेग्नेन्सी जेव्हा कन्फर्म झाली, ते प्रेग्नेन्सीपासनं प्रेग्नेन्सीमध्ये पराठा खायची अजिबात इच्छा होत नव्हती. त्या कारणास्तव मी टोस्ट आणि चायच खात होती, म्हणजेच रस्क. तर तेव्हापासून मी पराठा मुद्दामूनच बंद केलेला आहे. म्हणजेच आता आवड होत नाही, इच्छा होत नाही. म्हणतात ना की प्रेग्नेन्सीमध्ये क्रेविंग्स होत असते, काही खायच्या इच्छा होत असतात. तसंच मलासुद्धा होत होत्या. तर मला जे मी आधी खात होती ते म्हणजे ते खायची इच्छा होत नव्हती आणि जे मी कधीही खात नव्हती ते मला जास्तीत जास्त आवडायला लागलं होतं. जसं पिझ्झा वगैरे मी खूप खाल्लेला होता. तर खूप म्हणजे आमची जी रूम ऑनर आंटी होती, त्या म्हणत होत्या की म्हणजे बघा, इकडे कोणाला आपली लँग्वेज काही समजत नाही, मराठी काडमकुडम ते कन्नडा बोलत असतात, ते काही आपल्याला समजत नाही. तर त्यांना हिंदी जमत असते, तर हिंदी मी त्यांच्यासोबत बोलत असते. तर त्या म्हणाले मला पिझ्झा तू खायला नको पाहिजे होता. तर पिझ्झा खायचा नसतो प्रेग्नेन्सीमध्ये जास्त, म्हणजे खायलाच नाही पाहिजे. तर मी सुद्धा त्यांना म्हटले की हो, क्रेविंग्स होत होती म्हणून खात होते. तर मग इथे चहा वगैरे, नाश्ता वगैरे घेतला, टॅबलेट वगैरे घेतली आणि कपडे वगैरे धुवायचे होते. तुम्ही बघू शकता, आज माझ्या भावाला सुट्टी आहे, तर त्याचे शूज वगैरे धुवायचे होते, खूप घाण झालेले होते. तर आणि हॉस्पिटलचे कपडे वगैरे होते, तर ते खूप कपडे होते, घाण झालेले होते. तर ते मी डिस्चार्ज झाल्यापासून थोडे धुतले आहे, एक दिवस 3-4, कारण सोबतच एवढे अख्खे कपडे मी धुवू शकत नव्हते. कसं आहे, थोडा त्रास आहे याच्यामुळे. तर रोज थोडे मी धुत आहे आणि आज पूर्ण कंप्लीट झालेले आहे, म्हणजे झाले पूर्ण धुवून आज. तर एवढे घाण झालेले होते की धुवायलासुद्धा त्रास होत होता. मग माझ्या भावाचे शूज वगैरे धुतलेत, कपडे वगैरे, माझे जॅकेट वगैरे होतं, जे मी हॉस्पिटलमध्ये जे कपडे यूज करत होते ते कपडेसुद्धा धुवायचे होते. तर त्याचे जे ड्युटीचे कपडे होते ते मी आदल्या दिवशी धुतलेले होते, म्हणून ड्युटीचे कपडे काही आज त्याचे धुतलेले नाही. तर हे कपडे मी हॉस्पिटलमधलेच आहेत, जे की माझ्या हजबंड ते माझे होते. तर ते धुतले. कसं आहे, पडल्या ते मला काही घाण आवडत नाही, असेच घातलेले कपडे ठेवणं. कसं आहे, आपल्या नजरेसमोर दिसलं तर कसं चांगलं वाटत नाही, आणि मला तर अजिबात चांगलं वाटत नाही. मला थोडं बरं वाटलं की मी ते धुवून घेतले. आणि कसं आहे, हॉस्पिटलमधले कपडे ठेवणं तसं चांगली गोष्ट नाही आहे, इन्फेक्शनचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे मी रोज थोडे धुवून टाकले. मम्मी म्हणत होती की जास्त पाण्यामध्ये राहू नको, पाण्यामध्ये वापर करू नको, जास्त थंड जागी. सध्या
जास्त काम करू नको, तर मी जास्त वेळ वगैरे नाही, परंतु कसं आहे कपडे ठेवणं चांगलं वाटत नाही मला, कारण कसं आहे आपण ते डेली कपडे यूज केलेले आहे हॉस्पिटलमध्ये, तर ते धुणे म्हणजे ठेवणे चांगली गोष्ट नाही आहे. ते धुतले तर कसं आहे थोडं बळ वाटत असतं घरामध्ये, पण आपल्या नजरेसमोर ते एवढा गराटा दिसला कपड्याचा तर चांगलं वाटत नाही आणि मला ठेवणेसुद्धा बरं वाटत नाही, कारण कसं आहे आपल्यालाच ते कपडे यूज करावे लागतात. ठीक आहे, तर इथे सगळे कपडे वगैरे जॅकेट वगैरे सगळे सॉक्स खूप जमा झालेले होते. धुतलेले सॉक्सची खूप घाण वास येत होती, शूजची पण, तर शूज वगैरे अख्खे धुवून टाकले आणि जॅकेट वगैरे धुवून टाकली. तर बघा मित्रांनो, जे सकाळी पार्सल आलेलं होतं तर ते पार्सल मी खूप दिवसांनी म्हणजे आधी मागितलेलं होतं, 8 दिवस झालेत. तर ही होती एक रॅक, जे की कपडे ठेवायची होती प्लॅस्टिक पाईपची, तर ती आज मला रिसीव झालेली आहे. तर याचमुळे मी माझ्या हजबंडला म्हटलं होतं की तुम्ही जा आणायला, कारण मी झोपेतच होते, तर ते गेले. मुझे ही भेजतो सुबह सुबह इधर उधर ऐसे बोल रहे थे. तर बघा हे आहे, अशा प्रकारे आलेली आहे. ते जे कवर दाखवलेलं आहे मी आधी तुम्हाला, ते ब्ल्यू कलरचं कवर आहे, जे की रॅकच्या वरती आपल्याला टाकावं लागतं. तर यामध्ये मला एक लॉंग पाईप, शॉर्ट पाईप आणि मीडियम पाईप आणि ते जे जोडायचे असतात ते पण प्लॅस्टिकचेच आहे, जे की ज्याच्यामुळे आपल्याला ते पूर्ण ते रॅक असते ती रेडी करावं लागते, तयार करावं लागते, त्याला आपल्याला जोडावं लागते. ठीक आहे, तर बघा हे एक ब्ल्यू कलरचं कवर आहे. याच्या आधी पण मी एक रॅक मागवलेली आहे, अशीच होती ती, पण एक कंपार्टमेंट त्याच्यामध्ये कमी होतं मित्रांनो. तर ही 5 कंपार्टमेंटची रॅक आहे. या कंपार्टमेंटमध्ये आपण लहान मुलांचे कपडे वगैरे ठेवू शकतो, आपले स्वतःचे पण कपडे ठेवू शकतो. हे बघा, हे जे कंपार्टमेंटचे कवर आहेत, जे आपल्याला पाईपमध्ये अटॅच करावं लागते, जोडावं लागते. तर चला आपण बघूया की हे जोडावं कसं आहे. तर बघा हे स्मॉल पाईप्स आहेत, जी की आपल्याला कंपार्टमेंट जोडावं लागत असते. ठीक आहे, आता ते आपल्यावर डिपेंड आहे की ते आपल्याला जोडायचं म्हणजे किती कंपार्टमेंटचे आपल्याला बोलवायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला 3, 4, 5, 6, 7 जेवढ्या कंपार्टमेंटची बोलवायची असेल, तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता याच्यामध्ये. ठीक आहे, तर इथे मला शॉर्ट पाईप, लॉंग पाईप आणि मीडियम पाईप मिळालेले आहे आणि एक कवर मिळालेलं आहे, जे की त्या रॅकच्या वर टाकावं लागते. ठीक आहे, तर याच्यामध्ये हे बघा असं जोडायचं असतं. जे स्मॉल पाईप असतात ते साईडला म्हणजे एकावर एक लावावे लागतात आणि जे लॉंग पाईप असतात ते साईडला, बघा मी दाखवत आहे, आणि त्या मोठ्या पाईपमध्ये कवर अटॅच करावं लागतं, म्हणजे कंपार्टमेंट तयार करावं लागतं. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण कपडे ठेवत असतो. ठीक आहे, हे जे लॉंग पाईप आहे मित्रांनो, याच्यामध्ये हे कवर अशा प्रकारे टाकावं लागतं, अटॅच करावे लागते. हे अशी मला 5 कवर मिळालेले आहे. ठीक आहे, तर हे मी 5 कंपार्टमेंटची रॅक ऑर्डर केलेली होती, जे की मला रेडी करावं लागत आहे. तर बघा, ज्यांना आधी माहिती असेल की ही कशी जोडायची असते त्यांना सुरुवातीला त्रास जाणार नाही. ज्यांना माहिती नसेल त्यांना सुरुवातीला थोडा त्रास जात असतो तयार करायला. तर सुरुवातीला मी आधी रॅक बोलवली होती तर तेवढा त्रास मला गेला नाही, मला माहिती होतं की हे कसं जोडायचं आहे. पण जेव्हा मी फर्स्ट टाईम ही रॅक बोलावलेली होती तेव्हा मलासुद्धा त्रास झालेला होता. म्हणजेच मी जे पाईप असे बघा एकावर एक जोडायला पाहिजे ते तिथे लॉंग पाईप लावलेले होते आणि साईडला शॉर्ट पाईप लावलेले होते. तर जे साईडला बॉक्सचे जे तयार करावं लागते त्याला लॉंग पाईप जोडावं लागतात आणि जे आपण एकावर एक जी उभी करत आहोत तिला आपल्या मीडियम साईजचे पाईप जोडावे लागतात. तर अशा प्रकारे ही रॅक तयार होत आहे, जे की सोपी आणि इझी आहे आणि आपले क्लोथ्स म्हणजे कपडे वगैरे ठेवायला खूप चांगलं आहे. कारण कसं आहे आपण बाहेर ठिकाणी राहिलो तर कसं आहे एकतर आयरन किंवा जे काही कबड वगैरे राहते ते आपण कुठे घेऊन जाऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजेच लांब राहिलं तर आता आम्ही फार लांब राहत असतो, तर आम्ही आमच्या UPमध्ये किंवा आमच्या महाराष्ट्रामध्ये बाहेर ठिकाणी जर आम्हाला जायचं असलं, जर काम वगैरे सोडावं लागलं किंवा दुसऱ्या ठिकाणी काम मिळालं तर आम्ही कसं आहे इझिली हे पाईप
काढून आणि आपण दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो आणि तिथे पण आपण ही रेडी करू शकतो. ठीक आहे. तर आपण जे कबड राहते ते इझिली नेऊ शकत नाही, त्याला आपल्याला कसं आहे बाहेर ठिकाणी आपल्याला गाडीनेच न्यावं लागेल. ठीक आहे. तर अशा वेळेस ही इझी आहे आणि चांगली सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की यूज करून बघा. जर तुम्हाला ही रॅक पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजेच जर तुम्हाला पण यूज करायची असेल खरंच एकदा यूज करून बघा, कारण याच्यामध्ये आपण छोट्या बाळाचे कपडेसुद्धा व्यवस्थितमध्ये चांगल्या प्रकारे ठेवू शकतो. सोपी म्हणजे कसं आहे, कमी पण तुम्हाला जास्त कंपार्टमेंटचे पाहिजे तर जास्त कंपार्टमेंटचे, कमी कंपार्टमेंटचे पाहिजे तर कमी कंपार्टमेंटचे, हे सुद्धा आपण ऑर्डर करू शकतो. ठीक आहे. तर ही रॅक मला 300च्या जवळपास पडलेली आहे. ठीक आहे. म्हणजे याची किंमत जर आपण फोनपे केलं तर आपल्याला कमी प्राईजमध्ये मिळत असते. ठीक आहे. याच्यामध्ये काही सूट पण मिळत असते. जर सेल वगैरे चालू असला तर आपल्याला हे कमी प्राईजमध्ये मिळत असते. ठीक आहे. जर तुम्ही फोनपे केलं तर फोनपेने ऑर्डर जर केलं तर तुम्हाला नक्कीच हे कमी पैशामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर इथे माझे 3-4 कंपार्टमेंट जोडून झालेले आहे. हा लास्ट कंपार्टमेंट होता जो मी जोडत होते. ठीक आहे. तर जोडताना मलासुद्धा थोडा त्रास झालेला आहे, पण जो पहिल्यांदा जोडतो त्याला अति जास्त त्रास होत असतो. म्हणजे कसं जोडायचं, काय करायचं हे माहिती नसते आपल्याला, त्याच्यामुळे त्रास जातो. ठीक आहे. तर मग तरीसुद्धा मला तेवढा वेळ लागलेला नाही. मी लवकरच हे रेडी केलेलं होतं, कारण मला आधी माहिती होतं की हे कसं जोडायचं आहे. ठीक आहे. तर जे मी आधी बोलवलेली होती त्यात ती फक्त 4 कंपार्टमेंटची होती आणि ही जी आणलेली आता जी बोलवलेली आहे, जी मला रिसीव झालेली आहे ती 5 कंपार्टमेंटची होती. ठीक आहे. जी की खूप चांगली आहे आणि मला आवडली. कोणत्याही प्रकारचं डिफेक्ट प्रोडक्ट मला आलेलं नाही आहे याच्यामध्ये. म्हणजे कमी पण आलेलं नाही आहे आणि डिफेक्ट पण आलेलं नाही आहे. म्हणजे व्यवस्थितरित्या आलेलं आहे. ठीक आहे. तर मी आजपर्यंत म्हणजे एवढे प्रोडक्ट ऑर्डर केले की अति जास्त ते मी शेअर केलेले नाही आहे. तर बघा, हे कवर वगैरे टाकल्यानंतर अशा प्रकारे ही रॅक दिसत आहे. ठीक आहे. तर खूप छान आहे आणि इझिली आपण ही यूज करू शकतो. कुठे जायचं असलं तर आपण ते पाईप्स वगैरे काढून सगळं व्यवस्थितरित्या सगळे पाईप्स काढून त्याला एकत्र करून आपण कुठेही नेऊ शकतो आणि कुठेही यूज करू शकतो. तर इथे मी आता याच्यामध्ये कपडे ठेवत आहे. हस्बंडचे वगैरे कपडे होते ते दुसऱ्या ठिकाणी, ते तिथे खराब होत होते म्हणून मी त्या ठिकाणून तिथे कपडे घाण होत आहे, खराब होत आहे. त्यामुळे मी हे जी कंपार्टमेंटची रॅक आहे प्लॅस्टिक टाईपची ती बोलवली आणि रिसीव झाली आणि त्याच्यामध्ये मी आता कपडे ठेवत आहे. तुम्हाला दाखवतेच की ते कशा प्रकारे दिसत आहे आणि कशा प्रकारे यूज होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर इथे मी आता संकेतचे म्हणजे माझ्या भावाचे, हस्बंडचे माझे कपडे इथे ठेवत आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतेच की कशा प्रकारे ही रॅक दिसत आहे. तर मित्रांनो, ही जी रॅक आहे याच्या साईडला बॉक्स वगैरे दिलेले आहे. म्हणजे साईडला आपण काही पण पेन वगैरे जे काही आपल्याला यूज करायच्या वस्तू, प्लॅस्टिक ते वगैरे आपण साईडला ठेवू शकतो. म्हणजे कवर दिलेला आहे ना वर, त्या वरच्या कवरच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला असे बॉक्स दिलेले आहे की जे आपण यूज करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो. ठीक आहे. ब्रश म्हणा, पेन म्हणा, जे आपल्याला ॲसेसरीजचे सामान आहेत ते वगैरे आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो आणि आपण यूज करू शकतो. ठीक आहे. तर आपल्या घरामध्ये म्हटलं तर कपड्याचा पसारा खूप जास्त असतो आणि आपण असे कपडे इकडे तिकडे पसरवून ठेवू शकत नाही. एकत्र ते राहिले तर आपण व्यवस्थितरित्या ठेवू शकतो. तर ते कसं आहे, चांगलं पण वाटतं. तर ह्या रॅकला बघा, याच्यामध्ये कपडे ठेवल्यानंतर आपण व्यवस्थितरित्या कवर करून ठेवू शकतो की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पसारा दिसणार नाही आणि व्यवस्थितरित्या पण चांगलं नीटनेटकं वाटेल. तर कपडे ठेवल्यानंतर ते आपल्याला सुरळीत व्यवस्थित वाटत असते. ठीक आहे. कपडे ठेवल्यानंतर कपडे ठेवलेले असं वाटणार पण नाही. तर बघा, फायनली याचा जो लुक आहे अशा प्रकारे दिसत आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण व्यवस्थितरित्या याच्यामध्ये कपडे ठेवू शकतो. जास्तीत जास्त तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. ठीक आहे. तर मी जास्त काही कपडे याच्यामध्ये ठेवलेले नाही, कारण आमचे जे यूज करायचे आहेत तेच कपडे याच्यामध्ये मी ठेवलेले आहे. बाकी आमचे सगळे लगेजमध्ये, बॅगमध्ये ठेवलेले आहे. बघा, साईडला याच्यात चेन्स दिलेले आहे दोन्ही साईड. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला मी लिंक शेअर करेल. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग.